नमस्कार, मी प्रशांत कदम. ज्या ज्या लोकांचा देशाच्या घटनेवरती, व्यवस्थेवरती विश्वास आहे, त्या सगळ्यांना अतिशय अस्वस्थ करून टाकणारी बातमी आहे पश्चिम बंगालमधून. राष्ट्रपती हे देशाच्या घटनेनुसार प्रथम नागरिक असतात. अत्यंत प्रतिष्ठेचं हे पद असतं. राजकारणापासून ते आजवर कायम दूर ठेवलं गेलेलं आहे. पण दुर्दैवानं मोदी काळामध्ये आता राष्ट्रपतीसुद्धा राजकारणाच्या या गर्तेमध्ये ओढले जात आहेत. याच्या आधी राजभवनावरून कशा पद्धतीनं राजकारण होत होतं, वेगवेगळ्या राज्यातले राज्यपाल आणि विशेषतः जिथं विरोधी पक्षांची सरकार आहेत, कशा पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात हे राज्यपाल कारस्थानं करत होते, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण अर्थात त्यावेळी युक्तिवाद असाही केला जात होता की काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा राजभवनांचा वापर अशाच पद्धतीनं केला जायचा. पण काल जे घडलेलं आहे ते मात्र 70 वर्षामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. राष्ट्रपती पदानं अशा पद्धतीच्या थेट राजकारणामध्ये केलेली ही विधानं खरोखर धक्कादायक आहे. म्हणजे राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल थेट विधानं करतायत, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगतायत की या समाजाचा विकास झालेला नाही आहे आणि कार्यक्रमाच्या आयोजनावरून थेट नाराजी देखील व्यक्त करतायत. सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी घटना ऐकली तेव्हा माझाही असा समज झाला की कदाचित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी असं कसं काय केलं, राष्ट्रपती त्यांच्या राज्यामध्ये येत आहेत आणि नियोजनामध्ये कसर ठेवली का त्यांनी. कारण द्रौपदी मुर्मूंचं काल जे विधान आलं ते 9व्या संथाल आदिवासी परिषदेमधलं होतं. ही परिषद पश्चिम बंगालमध्ये भरवली गेलेली होती आणि त्या परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रपतींचं एक वक्तव्य आलं की या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे आणि सरकारनं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं पण त्यासुद्धा आलेल्या नाही आहेत. हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्हालाही पहिल्यांदा असं वाटेल की एवढा मोठा अपमान मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींचा कसा काय केला. पण ज्यावेळी आपण याच्यातले फॅक्ट्स शोधायला जातो, नेमकं काय घडलं याच्या मुळाशी जायला जातो, तेव्हा मात्र एक वेगळीच कहाणी समोर येते. आणि ही कहाणी कशा राजकारणानं भरलेली आहे हे कळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता राष्ट्रपती पदसुद्धा राजकारण करण्यापासून मोदी काळामध्ये सोडलं गेलेलं नाही. प्रचंड संतापजनक आणि अस्वस्थ करणारी ही बातमी आहे की राष्ट्रपतींना सुद्धा अशा पद्धतीनं वक्तव्य करायला लागतात. झालं काय आहे, पश्चिम बंगालमध्ये काल हा जो कार्यक्रम झाला तो बागडोगरा एअरपोर्टच्या शेजारच्या एका ठिकाणी संथाल परिषद झाली. मूळ ही परिषद जी होणार होती ती विधाननगर हे जे सिलिगुडीच्या तिथलं क्षेत्र आहे तिथं होणार होती. आणि राष्ट्रपतींचं म्हणणं असं होतं की जर विधाननगरमध्ये ही परिषद झाली असती तर मोठ्या संख्येनं लोक जमले असते. कालची परिषद जी आहे ती संथाल परिषद वाटतच नाही आहे, फार कमी रिस्पॉन्स आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा इकडे फिरकलेला नाही आहेत. लक्षात घ्या की कालचा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रपतींचा हा सरकारी कार्यक्रम नव्हता, तो प्रायव्हेट कार्यक्रम होता. पश्चिम बंगालमधल्या एका NGOनं जी संथाल आदिवासींच्या संदर्भात काम करते त्यांनी राष्ट्रपतींना आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्या आमंत्रणावरून राष्ट्रपती तिथं गेलेल्या होत्या. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा पश्चिम बंगालचा सरकारचा कार्यक्रम नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जाऊन या राष्ट्रपतींनी वेगवेगळी विधानं केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये संथाल आदिवासींच्या विकासासाठी जितकं व्हायला पाहिजे होतं तितकं केलं गेलेलं नाही आहे. आता गंमत बघा, पश्चिम बंगालमध्ये म्हणजे याची सुरुवात का झालेली असेल, म्हणजे हा कार्यक्रम एखाद्या खाजगी संस्थेनं इलेक्शनच्या तोंडावरती आयोजित का केला गेला असेल, याचं उत्तर एका आकडेवारीमध्ये दडलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये जे आदिवासी संख्या आहे त्यातले जवळपास 50% हे संथाल आदिवासी आहेत जे नॉर्थ बेंगॉलमध्ये बहुसंख्येनं राहतात. म्हणजे एकूण लोकसंख्या जी आहे पश्चिम बंगालची त्याच्या जवळपास 4 ते 5% लोक हे संथाल आदिवासी आहेत. आता तुम्हाला कळेल की बरोबर इलेक्शनच्या तोंडावरती राष्ट्रपतींचा हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यापाठीमागं नेमका कुणाचा आग्रह असू शकतो. आता सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय आहे, म्हणजे राष्ट्रपती असं म्हणतायत की त्यांचा अपमान झाला आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होतं म्हणून.
पण आता मी तुम्हाला या सगळ्या संदर्भात कायदा काय सांगतो राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाबद्दल ते थोडक्यात सांगतो. म्हणजे वेगवेगळ्या व्हिजिट असतात राष्ट्रपतींच्या. पब्लिक व्हिजिट, ऑफिशियल व्हिजिट आणि प्रायव्हेट व्हिजिट. ज्यावेळी पब्लिक व्हिजिट असते त्यावेळी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव या सगळ्यांनी हजर राहायचं असतं. ऑफिशियल व्हिजिटच्या वेळीसुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे की बाकीच्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं असतं, फक्त फॉरेन कॉन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते नसले तरी चालतील. आणि जर ऑफिशियल व्हिजिटला मुख्यमंत्री नसतील तर त्यांनी किमान त्यांच्या सरकारमधल्या एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला तिथं पाठवणं आवश्यक आहे. आता कालच्या कार्यक्रमाला कुठला मंत्री देखील नव्हता, पण पुढची गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रपतींचा हा कार्यक्रम ऑफिशियल व्हिजिटसुद्धा नव्हता, ती एक प्रायव्हेट व्हिजिट होती. आणि प्रायव्हेट व्हिजिटबद्दल कायदा काय सांगतो? प्रेसिडेंट शुड बी रिसिव्ड अँड सीन ऑफ बाय द चीफ सेक्रेटरी अँड इन्स्पेक्टर जनरल और कमिशनर ऑफ पुलिस अँड कमिशनर or deputy commissioner and deputy inspector general. There will be no ceremonials on such occasions and other officers and non-officials need not be present. म्हणजे ज्यावेळी प्रायव्हेट व्हिजिट असते त्यावेळी या बाकीच्या सगळ्या सन्माननीय लोकांनी हजर राहण्याची आवश्यकता नसते. ज्यांनी हजर राहायचं त्याच्यामध्ये चीफ सेक्रेटरी किंवा IG यांनी उपस्थित राहावं इतकीच अपेक्षा असते. आणि कालचा जो कार्यक्रम आहे तो पश्चिम बंगाल सरकारचा नव्हता, तर तो खाजगी कार्यक्रम होता. आणि त्याच्या पुढे जाऊन बघा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सगळ्या संदर्भात याला थेट उत्तर दिलेलं आहे. आधी आपण ऐका की राष्ट्रपती कालच्या कार्यक्रमामध्ये काय बोलल्या, नेमकं आदिवासी संथाल समाजावरती कसा अन्याय होतोय ते बोलल्या. बघा. आज इंटरनेशनल संथाली काउंसिल है. इंटरनेशनल संथाली काउंसिल कैसे होना चाहिए, मैं देख रही थी यहाँ बैठे बैठे बहुत सारे संथाल लोग उधर घूम रहे हैं. मुझे लगता है कोई उनको रोक रहा है यहाँ आने के लिए. नहीं जाओ. मैं जो रास्ते पे आ रही थी, यहाँ जो फील्ड में देख रहे हैं, ये एक इंटरनेशनल संथाल काउंसिल का ये सम्मेलन है. मुझे लगता नहीं. कोई चाहते नहीं कि संथाल एकजुट हो, कोई चाहते नहीं संथाल आगे बढ़े, कोई चाहते नहीं कि संथाल शिक्षित हो, कोई चाहते नहीं कि संथाल मजबूत हो. लेकिन मैं जानती हूं कि संथाल ये देश के लिए अपनी जिंदगी को निछावर किए हैं. इंटरनेशनल संथाल काउंसिल का सम्मेलन था. मैं तो यहाँ देख के, यहाँ जब आई मैंने देखा यहाँ होना था तो अच्छा रहता, क्योंकि इतने बड़ा फील्ड है. पता नहीं प्रशासन का क्या हुआ, बाद में ताली बजाना लास्ट में. तो पता नहीं प्रशासन का मन में क्या हुआ, मुझे पता. हम तो आसानी से यहाँ आए, उन्होंने बोले नहीं वहाँ जगह कंजेस्टेड है. मैंने देखा यहाँ तो मुझे लगता है 5 लाख लोग यहाँ इकट्ठे हो सकते. हाँ सर. लेकिन पता नहीं वहाँ किस लिए हमको ले गए. यहाँ के भाइयों बहनों ज्यादा नहीं जा पाए, इसीलिए मैंने सोचा कि उनके नहीं. लेकिन मैं बहुत दुखी हूँ. लेकिन यहाँ आके बहुत खुश लगा कि वहाँ के लोग, वहाँ भी लोग क्योंकि बहुत दूर है वहाँ नहीं पहुँच पा रहे हैं, सारे चले जाए. आज उनका मन में ऐसा है तो फिर वो भी धन्यवाद है. क्योंकि जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं. और गवर्नर का तो तबादला हो गया है तो वो नहीं आ पाए. लेकिन क्योंकि डेट पहले से फिक्स था इसीलिए मैं आ गई. लेकिन कोई भी बात नहीं, मैं आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. 2 मिनट में आप इतने लोग, हजारों लोग यहाँ उपस्थित हुए, आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. ये नॉन आदिवासी, हिंदी, बांग्ला, गोरखा सब लोग मिलजुल कर रहे, ये सबका देश है. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या साध्या सुध्या राजकारणी नाही आहेत. थेट भाषेमध्ये कशा पद्धतीने उत्तर द्यावं हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्याच भाषेमध्ये त्यांनी काल राष्ट्रपतींना त्वरित उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती पदाबद्दल आम्हाला आदर आहे,
पण BJPच्या सांगण्यावरून तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करू नका. ज्यावेळी म्हणजे मणिपूरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये आदिवासींच्यावरती अत्याचार होतात तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पण इथं तुम्ही पश्चिम बंगालमध्ये येऊन निवडणुकीच्या तोंडावरती हे विधान करताय. आणि मग आदिवासींसाठी पश्चिम बंगालनं आजवर काय काय केलेलं आहे याची एक लांबलचक यादीच त्यांनी ट्विटरवरती टाकली. हे वेगवेगळे कार्यक्रम संथाल आदिवासींसाठी आपलं सरकार राबवते हे ममता बॅनर्जींनी सगळ्या देशाला लगेचच सांगितलं. মাননীয় রাষ্ট্রপতি তাকে আমরা সম্মান করি, তাকে দিয়েও পলিটিক্স বেচতে পাঠানো হয়েছে, বিজেপির এজেন্ডা বেচতে পাঠানো হয়েছে। আই এম সরি ম্যাডাম, আই হ্যাভ এ গ্রেট রিগার্ডস ফর ইউ, বাট ইউ আর ট্যাপড বাই দ্য বিজেপি পলিসি, বিজেপির ইনস্ট্রাকশন। কি বলেছেন আপনি? আপনি বলেছেন ইন্টারন্যাশনাল সাঁওতালি কনফারেন্স করছেন, আমরা নাকি কাউকে যেতে দিইনি। এটা তো স্টেট গভর্নমেন্ট পার্টি ছিল না, স্টেট গভর্নমেন্ট তো জানেই না। হ্যাঁ, আপনি কবে আসবেন কবে যাবেন সেটা ইনফরমেশন আমরা পাই, সেই মতো আমরা চেষ্টা করি, কিন্তু রেগুলার যদি। दुसरी गोष्ट त्यांनी केली की त्या कार्यक्रमाबद्दल नेमकं काय झालेलं होतं हे त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी असं म्हणतायत, प्रेसिडेंट्स सेक्रेटरिएट म्हणजे त्यांच्या संपूर्ण कार्यालयाला 5 तारखेलाच या गोष्टीची जाणीव करून दिली गेलेली होती की जो कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये होतोय त्याचे जे आयोजक आहेत ते पूर्ण तयारीनिशी नाही आहेत. त्यांच्याकडं राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जितकी व्यवस्था असायला पाहिजे तशी नाही आहे, आणि हे आम्ही कळवल्यानंतर देखील राष्ट्रपती भवनानं त्याची दखल घेतली नाही आणि आपल्या त्याच कार्यक्रमाला जायचं त्यांनी फायनल करून टाकलं. म्हणजे प्रशासनानं जे करायला पाहिजे होतं की त्यांनी पाहणी केली, ठिकाण काय आहे, किती व्यवस्था आहे, आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे ठिकाण किंवा हे जे आयोजक आहेत ते पुरेसा प्रोटोकॉल तिथं पाळू शकणार नाहीत, तेव्हा त्यांनी या सगळ्या संदर्भात कळवलेलं होतं, पण तरीसुद्धा राष्ट्रपती भवनाचा हा कार्यक्रम तिथेच पार पडला. आता याला काय म्हणायचं? कदाचित राष्ट्रपतींच्या वरती संथाल आदिवासी समुदायाला पश्चिम बंगालच्या सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती हा कार्यक्रम तुम्ही घेतलाच पाहिजे अशी काही वेगळी आज्ञा होती का? असा काही दबाव होता का? हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. आणि या सगळ्याबद्दल ममता बॅनर्जींच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी थेट उत्तर राष्ट्रपतींना दिलेलं आहे, ते पण ऐका. We didn't invite you for this program and we were not responsible for the arrangements. Yet, after this program, you chose to stand on the soil of Bengal and to make completely unfounded, untrue allegations about Bengal and about how the Adivasis and tribals live in Bengal. May I remind you that ever since you have become the first lady Adivasi tribal president of India, the number of atrocities in BJP ruled states on tribals, especially on tribal women, have jumped manifold. You have chosen to keep absolutely mum about all of them. When tribal women were raped and stripped naked and paraded through the streets of Manipur, you didn't say anything. When tribal people were urinated on in Madhya Pradesh, you didn't say anything. When in your home state, Orissa, which is home to about 8 to 9 lakh Christian Adivasis, and in the last 18 months, the atrocities on them have jumped manifold, so much so that there have been documented cases of them not being allowed to bury their dead and being forced to convert and change their Christian rituals for other rituals. You didn't say anything then, and today you come to the soil of Bengal and you're parroting what the BJP says 3 weeks before an election. We respect you. We respect your chair. But Madam President, courtesy begets courtesy. Do not think you can come to our soil and insult our people and lie about what our government is doing and expect us to keep quiet. Please, look within yourself, look within your conscience, and do your chair proud. Do not parrot the words of the BJP. It doesn't behove you, Madam President. Thank you. म्हणजे याच्या आधी तुम्ही बघितलेलं आहे की अगदी उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात,
जगदीप धनखड जे आधी पश्चिम बंगालचेच राज्यपाल होते, उपराष्ट्रपती पदावरती असताना ते याच नेत्यांना खुश करण्यासाठी काय काय गोष्टी करत होते. राज्यसभेतून वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मोदी भक्ती दाखवायला त्यांनी कमी केलेलं नव्हतं. ते उपराष्ट्रपती होते, पण या उपराष्ट्रपतींना सुद्धा एका झटक्यामध्ये राजीनामा द्यावा लागलेला होता आणि नेमकं असं काय घडलं हे आजवर देशाला कळलेलं नाही आहे. जगदीप धनखड यांनी ज्या एका लेवलला ही गोष्ट मान्य केली की आता आपण फार होतंय, आपण आता या पदाची प्रतिष्ठा आणखीन खालावू शकत नाही आहे, विरोधकांशी संवाद साधायला सुरुवात केली, त्या क्षणी त्यांच्या पदावरती कुऱ्हाड कोसळलेली होती. आणि याच भाजपनं कधी काळी उपराष्ट्रपतींच्या बद्दल काँग्रेसनं काही गोष्टी बोलल्या की हा जाट समुदायाचा अपमान आहे, अशा पद्धतीचा प्रचार करायला सुरुवात केलेली होती. दुर्दैवानं आज ही गोष्ट आता एक पद वाढून राष्ट्रपतींच्या पर्यंत पोहोचलेली आहे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये आणि एकूणच देशामध्ये आपण घटनेवरती विश्वास ठेवणारे लोक राष्ट्रपती या पदाला फार आदर देतो, सन्मानानं बघतो आणि ते पद अशा अत्यंत चिखलाच्या राजकारणामध्ये आणलं गेलेलं आहे. आणि या सगळ्यानंतर बघा, मोदींनी कालचं ट्विट किती तावातावानं केलेलं आहे. मोदी काल असं म्हणतात या सगळ्यामध्ये, "This is shameful and unprecedented. Everyone who believes in democracy and the empowerment of tribal communities is disheartened. The pain and anguish expressed by Rashtrapati ji, who herself hails from a tribal community, has caused immense sadness in the minds of the people of India. The TMC government has truly crossed all limits. Their administration is responsible for this insult to the president. It is equally unfortunate that a subject as important as Santal culture is treated so casually by the West Bengal government." म्हणजे कसा राष्ट्रपतींचा अपमान झालेला आहे हे सांगायला मोदीजी कमी करत नाही आहेत. आणि तुम्ही बघा, काल तुम्हाला एक पॅटर्न जाणवेल. मोदींनी हे ट्विट केल्यानंतर सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांनी एका पाठोपाठ याच भाषेमध्ये ट्विट केलेलं आहे. म्हणजे आता राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे सगळ्या दलित आदिवासींचा अपमान. खरं तर हा अपमान झालेला आहे की नाही हे मी तुम्हाला आत्ता जे फॅक्ट सांगितले, ज्या घटना सांगितल्या त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. पण आता हे पदसुद्धा इतक्या थेटपणे एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्याच्या आणि ते देखील विरोधी पक्षाच्या, म्हणजे तुम्ही मला एक प्रश्न आहे माझा, तुम्ही मला कमेंटमध्ये खरोखर उत्तर त्याचं कळवा. भाजप शासित राज्यामध्ये असा एखादा प्रकार झाल्यानंतर तिथल्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात असा शब्द, अशी नाराजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्यक्त करू शकतील का, ते त्यांनी खरोखर सांगायला पाहिजे. आणि आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावरती मात्र हे होताना दिसतंय. ज्यावेळी आपण महिला दिन साजरा करतोय त्यावेळी एका राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, पण या महिलांच्या विरोधात म्हणजे एकमेकींना झुंजवण्याचं राजकारण मात्र पुरुष मंडळी करतायत. हे या आजच्या महिला दिनाचं वास्तव आहे. हे खरं तर किती दुर्दैवी आहे याचा पण विचार करा. या सगळ्या घटनेबद्दल तुमची मतं, तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.